राज्यामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरती तुटवडा निर्माण झालाय। अनेक ठिकाणी नागरिकांना तासनतास उभं राहून त्रास सहन करावा लागला। अनेकांची कामं खोळंबली। मात्र जळगावातल्या धरणगावात माणुसकीचं दर्शन झालं। धरणगावात डिझेलसाठी ताटकळणाऱ्या शेतकऱ्यांना पेट्रोल पंप चालकांकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली। डिझेलसाठी रांगेत असणाऱ्या जवळपास 250 शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या जेवणाची सोय करण्यात आली। रात्री उशिरापर्यंत डिझेलची वाट पाहत थांबलेल्या बळीराजाला उपाशी राहावं लागू नये म्हणून पवार पेट्रोलियमचे संचालक चंदन पाटील यांनी पंपाच्या आवारातच पंक्ती बसवून सगळ्या शेतकऱ्यांना आग्रहाने जेवू घातलं। पवार पेट्रोलियमच्या या उपक्रमाचं धरणगाव तालुक्यात कौतुक होत आहे। टँकर दाखल होताच सगळ्या शेतकऱ्यांना डिझेलचं रीतसर वाटप करण्यात येणार असल्याचं व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं। आज दुपारी 4 वाजल्यापासून शेतकरी उन्हाचा तिथे भुकेले बसलेले होते। त्यांना आता पवार पेट्रोलियमतर्फे आम्ही जेवणाची व्यवस्था केली व आता थोड्याच वेळात रात्रीचे 11 वाजलेले जवळजवळ आता गाडी येते। आम्ही शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन शेतीचे हंगाम सुरू आहे। आता शेतीच्या कामासाठी आम्ही डिझेल आता पहिले उपलब्ध करून देणार आहे, नंतर या वाहनांना डिझेल उरल्यावर देणार आहे। आता समोर शेती तयार करणं आलं आहे लोकांचं। ते शेती डिझेलशिवाय लोकांची शेती तयार होणार नाही। शेती नाही तयार झाली तर पुढे लोकांच्या हंगामाचे काय होईल, लेट जाईल। शेती नाही तयार झाली तर लोकांना काहीच परवडणार नाही। आणि एवढं जे डिझेल कमीत कमी तुम्ही वाहनांना थोडं कमी याच्यात द्या आणि सर्व सुरुवातीला शेतकऱ्यांचा विचार करा बुवा असं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.